आणि गणेशोत्सव हा मराठी लोकांमध्येच नाही तर इतर बांधवांमध्ये, इतर जातीय बांधवांमध्ये सुद्धा अगदी मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. काल सलाम महाराष्ट्रामध्ये आपण मल्याळी लोकांकडचा गणपती बघितला होता आणि आज सलाम महाराष्ट्रामध्ये आपण सिंधी बांधवांचा गणपती बघणार आहोत. आमची रिपोर्टर शची मराठे माटुंग्याला अशाच एका अनोख्या गणेश मंडळात गेली आहे. तब्बल 21 गणपती विराजमान झालेल्या माटुंग्याच्या कतारिया सोसायटीत मी आता आली आहे आणि या सोसायटीचं वेगळेपण असं आहे की या सोसायटीमध्ये घरगुती गणपती नसतात, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हे नाहीये, तर सामुदायिक गणेशोत्सव इथे साजरा केला जातो. या सोसायटीतली लोक गणेश मूर्ती स्वतःच्या घरी ठेवण्याच्या ऐवजी या सोसायटीच्या हॉलमध्ये एकत्रितपणे ठेवतात आणि 2.5 दिवस ह्याची पूजा केली जाते. आणि ही काय खूप वेगळी कन्सेप्ट आहे. ह्याची सुरुवात कशी झाली? यांची सुरुवात झाली 1993 मध्ये. आमचा प्रेसिडेंट होता नारायण दास. ही स्टार्टेड द होल थिंग. Then our Mukhi was Mr. Niranjan Gyani. He followed the concept. Then our Mukhi is Mr. Lakshman Das Ghai. Still the concept is going on. I'm sure it will go on for years and years together. हे 17वं वर्ष आहे यंदाचं. पण ह्याच्यात वेगळेपण कसं सांगाल? म्हणजे घरी गणपती ठेवण्याच्या ऐवजी सगळी लोक एकत्र येऊन इथे चिठ्ठ्या पण लिहिलेल्या आहेत प्रत्येकाच्या गणपतीच्या नावाच्या. तर ह्याची कशी सुरुवात झाली? आमचा जो प्रेसिडेंट होता ते नारायण दास, he got in the mind that why keep in the house? Why don't we keep together all of us and make it into a lovely program of the community? So he started all this, and at that time I still think they started with a few Ganpatis, but year by year it went on increasing and the concept is still continuing under the chairmanship of Mr. Lakshman Das Ghai. He is our chairman also and president also. और इस पूरे माहौल की, इस गणेशोत्सव की तैयारियां कैसे करते हैं आप? तैयारी ये सब इस जॉइंट एफर्ट है. यहाँ हमारी जो बच्चियाँ हैं, लड़कियाँ हैं, लड़के हैं, बुजुर्ग है, हमारी मदर्स है, सब मिलजुल के सबको काम जो भी सौंपो वो सब काम किया जाता है. यहाँ ये ऐसा नहीं है कि एक आदमी ने काम किया दूसरे ने नहीं किया, ऐसा देयर इज नथिंग लाइक दैट. इट्स अ जॉइंट एफर्ट. सब मिलजुल के काम है. हम इनको बोलता है ये प्रोग्राम जो है आपका प्रोग्राम है. अगर सक्सेसफुल है तो भी आपका है, अगर अदरवाइज है तो भी आपका प्रोग्राम है. सो इट्स अ जॉइंट एफर्ट. हम सबको मालूम है कि गणपति को नैवेद्य भोग चढ़ाते हैं मोदक का. तो आप अपने तरफ से कौन सी सिंधी मिठाइयाँ हैं जो हमें तो मालूम नहीं है, जो उसका भोग आप गणपति को चढ़ाते हैं? देखो, हम महाराष्ट्र में पार्टीशन से आए तो हम महाराष्ट्रन तो है. तो लड्डू का भोग तो चढ़ता ही है. प्लस हमारी जो सिंधी फेमस मिठाइयाँ हैं, एक तो सेव बर्फी है जो बहुत ही फेमस है, मुश्किल से कोई बना सकता है. दूसरा हलवा बनाया जाता है जो सिंधी स्टाइल में, जो मुश्किल काम ही आपको मिलेगा नहीं. तीसरा वी हैव मोहनथाल. मोहनथाल इज ऑल्सो मेड ऑफ सम चना दाल और समथिंग. वो भी बहुत जबरदस्त मिठाई है. एंड वी हैव सांता. यू मस्ट, इट्स नॉट सांता क्लॉज, इट इज सांता. तो सांता भी जो है वो भी हमारी सिंधी मिठाई है. वो आपको सिर्फ सिंधी शॉप से मिलेगा, बाकी कहाँ भी नहीं मिलेगा. ये सब मिठाइया आहेत. त्याच्यानंतर त्याची तयारी तर जय्यत असते. शिवाय 2.5 दिवस खूप धामधूम असते, कार्यक्रमांची रेलचेल असते, अनेक सांस्कृतिक कार्यक्रम देखील असतात. त्याच्याबद्दल पण आपण जाणून घेणार आहोत. आता इथे भजन सुरू आहे. मला सांगा, काय 2.5 दिवसांचा माहोल असतो? 2.5 दिवसांचा माहोल म्हणजे एक मोठा उत्सव असतो आणि आम्ही सगळे आतुरतेने वाट बघत असतो या उत्सवाची. आणि 2-3 महिन्यापूर्वीपासून याची सुरुवात होते. उत्सवाची तयारी आम्हाला करायला लागते आणि इतका उत्साह असतो प्रत्येकात की कधी गणपती येतात, कधी आपण सगळे एकत्र होतो आणि एकत्रपणे येऊन आम्ही सगळं हे करतो. पण मला सांगा की सिंधी आहेत किंवा पंजाबी आहेत, जेवणासाठी खूप फेमस आहेत. पराठे आहेत, छोले आहेत. तर काय खाणं, लज्जतदार खाणं काय असतं या दिवसांमध्ये? या दिवसांमध्ये आम्ही सर्वात पहिल्या दिवशी दाल पकान म्हणून करतो. सिंध्यांची स्पेशालिटी आहे ती. आणि नंतर साई भाजी, पालक असते त्याच्यात भरपूर भाज्या घालून, चण्याची डाळ घालून ती साई भाजी करतो. पुलाव करतो आणि त्याच्याबरोबर बटाटे आणि बटाट्याची भाजी आणि खिरणी म्हणून करतो. ते आमचं फेमस आहे. कुठल्याही उत्सवाला किंवा सणाला किंवा मंगल कार्याला आम्ही नेहमी ते करत असतो. पण आता तुम्ही हे सगळं सांगितलं, इथे सगळी इतकी छान लोक जमली आहेत, भजन कीर्तन आरत्या सुरू आहेत. पण हा अनोखा गणेशोत्सव आहे, गेले 17 वर्ष तुम्ही साजरा करताय. काय गंमत काय, ह्याच्यातली मजा काय येते तुम्हाला? ह्याच्यातली मजा एक आहे की आमचे ओव्हरसीज जे राहतात जी मुलं आमची, त्यांना कळलं की असं असतं. ती लोक पत्र पाठवतात किंवा एक फोन करतात की आम्हाला पण गणपती बसवायचा इकडे. मग त्यांच्या वतीने कोणतरी येतं किंवा
पाहिजे तसं पाठवतात ती लोक आणि मग तिकडे असूनही त्यांना इकडचा आनंद मिळतो. आम्ही इकडच्या कॅसेट्स त्यांना पाठवतो, सगळं त्यांना कळतं त्याच्यातलं. आणि मुख्य गोष्ट म्हणजे आम्ही सगळे हे 2.5 दिवस एकत्र असतो. सगळ्यांच्या घरानं कुलप, दुपारचं जेवण इकडे, रात्रीचं जेवण इकडे आणि धमाल असते. त्यामुळे सगळे मुलांचे कार्यक्रम असतात. त्यामुळे मुलं पण फार आतुरतेने कधी एकदा शाळेतून घरी जातो आणि गणपतीकडे जातो, धाव घेतात इकडे. बरोबर, म्हणजे आपले सणच जे सगळे आहेत ते ह्याचसाठी निर्माण केलेले आहेत की लोकांनी एकत्र यावं, आनंद लुटावा. आणि आज खऱ्या अर्थाने ही जी माटुंग्याची सोसायटी आहे, सिंधी कटारिया सोसायटी आहे, तिथली लोकच एकत्र आली नाहीयेत, तर त्यांच्यामुळे काही गणपती जे आहेत ते देखील एकत्र आलेले आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील पवारसह शची मराठे, लोकमत, मुंबई. आणि आपण बघितलं की सिंधी कम्युनिटीमध्ये कशा प्रकारे अशा प्रकारे गणेशोत्सव केला जातो. आपण बघतो की त्यांचा भजन कीर्तनाचा पाठ तर असतो, पण सिंधी मिठायांचा नैवेद्याचा सुद्धा थाट या गणपतींना असतो. आणि चला महाराष्ट्रामध्ये आपण घेणार आहोत एक ब्रेक. पहा फक्त IBN लोकमत.